नमस्कार. किरात परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. किरात दिवाळी अंक प्रकाशित झाला असून तो सर्व सभासदांना पोस्टाने वितरित करण्यात आला आहे. जाहिरातदार, वाचक, हितचिंतक आणि लिहित्या हातांच्या सहकार्यानेच असा दर्जेदार अंक प्रकाशित करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मनापासून आभार. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत कथालेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या पहिल्या 3 कथा वाचनासोबत आमच्या या चॅनलवर आपण ऐकू शकणार आहात. नक्की अंक वाचा, कथा ऐका आणि ऐकवा. धन्यवाद. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी किरात दिवाळी अंकासाठी घेतलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त कथा, कथेचं शीर्षक हक्क सोड, लेखक संजय खोचारे. संपदा आज सकाळी लवकरच उठली. बिगी हिरीसनं 4 खेपा पाणी आणलं. न्हाणीच्या चुलीत जाळ घातला. डालग्याखालच्या कोंबड्या सोडल्या. गोट्यातल्या शिळीला बाहेर नेऊन बांधली. शेणाघाणीचं काम करून ते अंघोळ न्हाली. भिंतीवरच्या आरशात बघून मोठ्या आकाराची लाल भडक टिकली लावली. पुन्हा एकदा आरशात स्वतःला न्याहाळीत ती देवघरात आली. देवारातले देवासनी गडबडीनं बुचकळून काढलं. अगरबत्ती लावली. घरभर प्रसन्न वातावरणाची निर्मिती झाली. सुनला सगळं बयाजवार सांगून संपदा लगालगा चालायला लागली. आज माहेरला जाताना तिचा चेहरा लख्ख दिसत होता. चेहऱ्याला कोणतीही क्रीम नाही, पावडर नाही की लिपस्टिक नाही, तरीही ती नितळ लख्ख गोरीपान दिसत होती. मनात विचारांचे वादळ नुसते घोंगावत होते. आई जाऊन आज 7 वर्ष झाली. आई गेल्यापासनं माहेरला जावावं असं तिला वाटतच नव्हतं. माहेरात बक्कळ माणसं. बाबा होता तो पतोर जीव माहेरच्या वाटेवर गिरट्या घालायचा. यंदाच्या सरावनात बाबा या जगात राहिला नाही. 3वी 12दी करून आलेली संपदा पुन्हा माहेरला गेलीच नाही. 8 दिवस झालं. दोन्ही भावांचं सारखं फोन यायला लागलं. अक्का, तुझी सही लागणार आहे. सवड काढून एका वस्तीला येऊन जा. हकसोड करायचं म्हणतात. म्हणजे माहेरचा हक्क जन्माला संपला. परत माहेरात जरा बी हाक नाही. आज सई देई पतोर म्हणतील, आयार माहेर करताव, काकणं चोळी वर्षाला घेताव, गौरीची शिदोरी देताव. सई झाली नाही तर बाबाच्या नावावरची जमीन भावांच्या नावावर होईत नाही. म्हणून लई गोडी लावून माहेरला बलवायला लागल्यात. संपदा विचाराच्या गुतपाळ्यात झाप झाप चालत होती. ती चालत चालत गावातल्या मोठ्या चौकात आली. वडाच्या झाडाच्या बाजूला वडाप लागलं होतं. वडापचा ड्रायव्हर नुसता मागं मोहरं गिरट्या घालीत पॅसेंजर हुडकीत होता. गाडी भरल्याशिवाय सुटणार नव्हती. संपदा सरळ वडापच्या गाडीत जाऊन बसली. अनेक विचारांनी तिच्या डोक्यात गर्दी केली होती. नको नको ते विचार पुन्हा पुन्हा मनात घुटमळत होते. प्रत्येक माहेरवाशिनीला माहेरची आशा असतेच हो. आपल्या माहेरी आपल्याला मानपान मिळावा. वर्षातून एकदा साडी चोळीचा आहेर मिळावा. सणावाराला आपल्याला आपुलकीनं माहेरी बोलवावं. माहेरच्या शेतमळ्यात पिकलेली भाजी आपुलकीनं आपल्याला द्यावी. यापैकी काहीच झालं नाही तर जीवाची नुसती घालमेल होती. बघा, बघता बघता संपदा माहेरी येऊन पोचली. माहेरच्या घरी हसत मुखानं स्वागत झालं. पाहुणचार झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. थोरल्या भावानं विषयाला हात घातला. चर्चा सुरू झाली. आई बाबा जाऊन आता बरेच दिवस झाले. सगळी शेत जमीन वडिलांच्या नावावर आहे. आता तलाट्याला भेटून खाती घालायला पाहिजेत. संपदा म्हणाली, जमिनी तुमच्या दोघा भावांच्या नावावर करायला माझी काय बी अडचण नाही. माझी सही घेवा. मी काय अडचण लावित नाही. खरं आईचं दागिनं तुम्ही काय केले असा हे कळायला पाहिजे. जगाची रीत आहे. आईच्या माघारी तिचं दागिनं थोडं का असं लेकीला देतात. तुम्ही एका शब्दानं मला कायच बोलाय नाहीसा. संपदाचं बोलणं ऐकून थोरली भाऊजाई म्हणाली, ताईसाहेब, सासूबाईच्या दवाखान्याला केवढा खर्च झाला तुम्हासनी ठाव आहे. आम्ही ऋण पाणी काढून त्यांच्या दवाखान्याची सोय केली.
मामांजी आजारी पडल्यावर आम्ही उदार उसनवार करून दवाखाना केला. त्यामुळं आईचं दागिनं बिगिनं काय विचारायचं नाही बघा. थोरल्या जावचं बोलणं ऐकून धाकली भाऊजाई बी सांगायला लागली. ताई साब, आम्ही सासू सासरा आजारी होती तवा लई खर्च केला भाय बघा. त्यामुळं तुम्ही सोन्यांची लांबड लावायची नाही. गप्प गुमान सही करायची आणि तुमचं गाव गाठायचं. भाऊजाई बोलून गेल्या आणि संपदाला चक्कर आल्यागत वाटायला लागलं. हकसोड कागदावरच सही झाल्यावर ही माणसं माणसाप्रमाणे वागतील का? आपले आई वडील असते तर आपल्याला असे परके परके केले असते का? आपलीच माणसं आपल्याशी कशी का वागतात? अशा विविध प्रश्नांची वारुळं तिच्या डोक्यात व्हायला लागली. लगीच्या भित्ताडाला पाठ टेकून संपदा बसली होती. तिला तिचं अख्खं बालपण आठवायला लागलं. माहेरी असलेलं दारिद्र्य, वाट्याला आलेली मजुरी, घर शेतावर साधंभादच होतं. गावातल्या घराला ऋणपाणी, घरादाराच्या सगळ्या अडीअडचणी सोडवता सोडवता संपदा लहानाची मोठी झाली. गावात रोजगार हमीची कामं चालू झाली. गावाजवळच्या नदीवर पूल बांधला जात होता. या पुलावर दिवसभर मजुरीला गेल्यावर बापयाला 15 रुपये आणि बाईला 10 रुपये मजुरी होती. 7वीतून शाळा सोडलेली संपदा रोजगार हमीच्या कामावर जायची. 2 लहान भाऊ शाळेत जायचे. शेतकरी वडील औत घेऊन दुसऱ्याच्या शेतात राबायला जायचे. आई आणि संपदा मजुरी करायच्या. घरची दांडगी गरिबी. केसाला कधी खोबरेल तेलाचा वास मिळाला नाही. पायात फाटकं चप्पल, 17 ठिकाणी ठिगळं लावलेली कपडे घालून संपी कामाला जायची. दंड घातलेलं लुगडं निसून आई मजुरीला जायची. रोजगार हमीचा पैसा आल्यावर मीठ मिरचीची खरेदी व्हायची. सणावाराला भावासनी नवी कपडे घ्यायची. राबून राबून मिळालेल्या पैशातून गोट्यात म्हस आणली. लग्न होईपर्यंत संपी माहेरच्या घरात ढोरावानी राबली. मात्र दिवस बदलले. माहेरची स्थिती उत्तम झाली. संपदाच्या कष्टाची आठवण कुणालाच राहिली नाही. दोघी भाऊजांना नंदेचा त्याग कोण सांगणार? कितीतरी वेळ संपदा लगीच्या सोप्यात बसून होती. घराच्या बांधकामाच्या वेळी प्रत्येक विटेला संपदाचा हात लागला होता. शेतात घातलेल्या मातीच्या विटा संपदाने डोक्यावरून घरापर्यंत आणल्या होत्या. तिच्या अश्रू भरल्या डोळ्यांना प्रत्येक वीट आज परकी परकी वाटत होती. केलेल्या कष्टाची कुणालाच फिकीर नव्हती. थोडा वेळा साज गेला. काही करून संपदाचं हक्कसोड पत्र करून घेण्यासाठी भाऊ दोन्ही भाऊजाई लगबगीत होत्या. धाकट्या भाऊजाईनं पाण्याचा तांब्या समोर आणून दिला. संपदा भानावर आली. ताट केलं होतं. ती पाटावर जाऊन बसली. भूक नसतानाही बळेबळे जेवली. दारात शेजारच्या डिगूची गाडी येऊन थांबली होती. 2 भाऊ संपदा, डिगू हे सगळे तालुक्याच्या दिशेने निघाले. तहसीलदार कार्यालयात बॉन्ड रायटर बसले होते. हक्कसोड पत्र टाईप झालेलं होतं. सगळ्यांच्या सह्या झाल्या. हक्कसोड पत्रावर बहिणींची सही झाल्यावर भावांचे चेहरे उजळले होते. वडलोपार्जित शेत जमीन आता भावांच्या नावावर होणार होती. संध्याकाळी दोन्ही भाऊ घरी आले. बहीण मात्र तालुक्यातील एसटी स्टँडवरूनच आपल्या सासरी गेली. घरी गेल्यावर संपदाला तिची सून म्हणाली, आजच्या दिवस वस्तीला राहायला नाहीसा, लगेच माघारी फिरल्यासा. संपदा म्हणाली, अगं माहेरच्या माणसानी राहा तरी म्हणायला पाहिजे. त्यासनी पाहिजे होती सई, दिली आणि माझ्या घरची वाट धरली. संपदा हे वाक्य बोलली तेव्हा शेजारची यमुना आजी कान देऊन ऐकत होती. ती म्हणाली, मर्दिनी हकसोड कागदावर सही करून आलीच वाटतंय. मग भावानी भाऊजाईनी रसाभात खायला थांबून तरी घ्यायची नाही. आयार मायार तरी इथनं पुढं करतील ना. यमुना आजीला संपदा म्हणाली, आत्ती साहेब, माहेरची अपेक्षा कुणाला हाय? लेक दिली त्या दिवशी मेली. मागच्या इस्टेटीत आणि कशाला जीव घुटमळत ठेवायचा? आता आमच्या शिनी गेल्या वड्यावर. इथनं पुढं माहेरची आशा राहिली नाही बघा. मडदारात बाहेर काढल्यावर माहेरचं नवं लुगडं आणतील हिची खात्री नाही. आणलंच तर आणू द्यात, नाहीतर मड्याला काय बिन कपनाचं नेत्यात. हकसोड होऊन 6 महिने झालं. माहेरचा फोन नाही, काय एखादा पाहुणा नाही. गौरीची भेट नाही, काय गोडीचा शब्द नाही. संपदाने भूतकाळ डोक्यातनं काढून टाकला. माहेरची माणसं मात्र हकसोड पत्र तलाट्याला देऊन जमीन नावावर करून घ्यायच्या खटपटीत होती. कथेचं नाव होतं हक्कसोड. लेखक संजय खोचारे.
धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.